नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी बंडू आणि त्याच्या बायकोला म्हणते की पुन्हा जर आमच्या बाळाबद्दल बोललात ना तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. आता हे ऐकून बंडू आणि त्याची बायको वल्लरीकडे आश्चर्याने बघायला लागतात. तेव्हा वल्लरी म्हणते की जाऊ दे ना, मी तर कोणाला बोलते, चला मिठूताई, प्रेरणाताई असं म्हणून त्या तिघीही तिथून निघून जातात. आता त्या तिघी तिथून निघून गेल्यानंतर बंडू त्याच्या बायकोला म्हणतो की या कालच्या पोरी माझा अपमान करणार, आता यांना सोडणार नाही मी. तर यानंतर आपण पाहतो की प्रेरणा आणि वल्लरी मिठूला घेऊन घरी येतात. आता मिठू म्हणते की बरं झालं त्या दीड शहाणे भूतेंशी कशी बरोबर जिरवली तू. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो, आणि त्यात पोलीस वेळेवर आले ना ते अगदी बरं झालं, कारण या असल्या लोकांना कायद्याची भाषा कळते. तेव्हा मिठू म्हणते की त्या वनिताचा चेहरा पाहिलाच कसा पडला होता. तेव्हा वल्लरी म्हणते की खरं सांगा मिठूताई, या असल्या लोकांना ना दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सुख मिळतं, काय करतील ना कुणास ठाऊक. आता तितक्यात श्वेता घाईघाईत निघालेली असते. आता श्वेताला बघून प्रेरणा म्हणते की अगं श्वेता, बरं झालं आलीस. अगं खाली आता काय झालं माहिती आहे का, त्या भूतेंना चांगलं सुनावलं आम्ही तिघींनी मिळून. यावर मिठू म्हणते की हो, पोलीससुद्धा आले होते आणि त्या पोलिसांनी त्यांना दम दिला. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, पण बाळाबद्दल काही समजलं नाही, म्हणजे त्याच्या आईबाबांबद्दल. मात्र श्वेताचं त्या तिघींच्याही बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं. तेव्हा वल्लरी आश्चर्याने श्वेताला विचारते की काय हो, काय झालं, असं का करताय तुम्ही. तेव्हा प्रेरणासुद्धा श्वेताला विचारते की श्वेता, अगं काही प्रॉब्लेम आहे का, टेन्शनमध्ये वाटतेस तू, काय झालं आहे. तेव्हा श्वेता इमोशनल होत म्हणते की अगं मला अर्जंट सोलापूरला जावं लागतं आहे गं. तेव्हा मिठू विचारते की का, कशासाठी. तेव्हा श्वेता रडत सांगते की अण्णांना हार्ट अटॅक आला आहे गं. तेव्हा तिघीही खूप शॉक होतात. आता वल्लरी आणि प्रेरणा श्वेताला समजवायला लागतात की तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल. तेव्हा श्वेता रडतच तिथून निघून जाते. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की श्वेता गावी जाण्यासाठी तिची बॅग भरत असते आणि सर्वजणी तिला समजावत असतात. आता प्रेरणा म्हणते की श्वेता, अगं सगळं ठीक होईल, स्वामींवर विश्वास ठेव. तेव्हा श्वेता रडत म्हणते की हो गं, होईल गं, पण मला अण्णांची खूप काळजी वाटते, त्यांना काय झालं असं अचानक. आणि ती खूप रडायला लागते आणि म्हणते की मी त्यांना कधीच वेळ देऊ शकले नाही आत्तापर्यंत, फक्त स्वतःचाच विचार केला. तेव्हा तेजा म्हणते की श्वेता, तू नको ना विचार करू गं हे सगळं. तेव्हा प्रत्येक वेळेस आपण चांगली बहीण, चांगली सून, चांगली बायको होण्याचा प्रयत्न करत असतो ना, पण ते गरजेचं नसतं गं. यावर श्वेता म्हणते की त्यांना इतकं बरं वाटत नव्हतं, इतकं काय काय होत होतं, पण माझं लक्ष नव्हतं त्यांच्याकडे, मला तर माहिती पण नाही आहे. यावर मिठू म्हणते की अगं पण तुझा स्ट्रगल पण सुरू होताच ना गं. तेव्हा तेजा म्हणते की ऐक ना, तू नको ना काळजी करूस गं, होईल सगळं ठीक. यावर वल्लरीसुद्धा म्हणते की हो श्वेताताई, आणि जगात कित्येक लोकांना हार्ट अटॅक आलेत आणि कित्येक लोकही बरीही होऊन गेलेत. मी तुम्हाला सांगते ना, तुमच्या अण्णांनासुद्धा नक्की बरं वाटेल, नका काळजी करू तुम्ही. तेव्हा प्रेरणा म्हणते की मी काय म्हणते श्वेता, मी येते तुझ्याबरोबर सोलापूरला, तू एकटी कुठे धावपळ करशील, चल मी पण आवरते आणि लगेचच मी पण निघते तुझ्यासोबत. तेव्हा श्वेता म्हणते की तू वेडी आहेस का गं प्रेरणा, आता कुठे इतक्या प्रयत्नानंतर तुला ऑर्डर्स मिळायला लागलेत डब्याच्या, ते सोडून तू. तेव्हा प्रेरणा श्वेताचा हात हातात घेत म्हणते की श्वेता, स्वार्थी विचार करण्यापेक्षा आता तुला जास्त गरज आहे माझी. तेव्हा श्वेता म्हणते की नाही गं, तुझ्या डोक्यावर एवढं टेन्शन आहे, आता बाळसुद्धा आहे घरात, असं नको करूस. यावर तेजा म्हणते की ऐक ना, मग मी येते, माझं वर्क फ्रॉम होमच असतं, तसंही मी येतेच तुझ्याबरोबर. तेव्हा श्वेता म्हणते की असं नका करू तुम्ही, मी करीन गं मॅनेज सगळं. आणि ती तेजाला म्हणते की हे बघ, तुझी इथे जास्त गरज आहे, तुम्ही सगळ्या इथे असणं खूप गरजेचं आहे. यावर वल्लरी म्हणते की श्वेताताई, तुम्ही जा, सावकाश जा, आणि तुम्हाला काहीही लागलं तर आम्हाला लगेचच कळवा. आता श्वेता खूप इमोशनल होते आणि सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून निघून जाते. तर यानंतर रात्री आपण पाहतो की वल्लरी झोपेत बडबडत असते आणि तिच्या स्वप्नात मनोज आलेला असतो. तेव्हा अचानक आता मिठूला जाग येते आणि मिठू वल्लरीकडे बघायला लागते आणि वल्लरीला असं झोपेत बडबडताना बघून मिठू हसायला लागते आणि वल्लरीला उठवायला लागते आणि म्हणते की अगं झोपेत काय बडबडते, मनोज जिजूंनी पाणी नाही उडवले, राधाने सुसू गेली आहे. तेव्हा वल्लरी घाबरून जागी होते आणि इकडे तिकडे बघायला लागते. तेव्हा मिठू म्हणते की अगं काय बडबडते, झोपेत मनोज जिजूने नाही पाणी उडवले, राधाने सुसू गेले. तेव्हा वल्लरी खूप लाजायला लागते आणि म्हणते की हल्ली ना काहीतरी स्वप्न पडतात. आता वल्लरी मिठूला म्हणते की मिठूताई, तुम्ही बाहेर जाऊन झोपा, तोपर्यंत मी इथलं सगळं आवरते. तेव्हा मिठू बाहेर येऊन तेजाजवळ झोपते. तेव्हा तेजा झोपेत बडबडायला लागते की राधा प्लीज झोपू दे. तेव्हा मिठू म्हणते की यार, झोपेत पण राधा पिच्छा सोडत नाही आहे. आता राधा इकडे खूपच रडत असते आणि वल्लरी तिला घेऊन प्रेरणाजवळ येते आणि प्रेरणाला आवाज देऊन उठवते आणि म्हणते की प्रेरणाताई, तुम्ही हिला सांभाळता का, तोपर्यंत मी आतलं सगळं आवरते.
आता मिठूसुद्धा उठून राधाकडे बघायला लागते आणि म्हणते की सगळ्यांच्या डोक्यात ना नुसती राधा घुसले, सगळ्यांच्या मनावर कब्जा केलाय कब्जा. आता इकडे राधा लगातार रडत असते. तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणते की काय हो प्रेरणाताई, काय झाले, का रडते ही, असं म्हणून ती राधाला घेऊन तिला शांत करायला लागते. पण राधा मात्र एकसारखी रडत असते. आता राधाच्या रडण्याचा आवाज ऐकून सगळेच उठतात. आता तेजा वैतागत म्हणते की मी अंगाई म्हणू का. तेव्हा सगळेजण खूपच घाबरतात आणि तेजाकडे बघायला लागतात. तेव्हा मिठू म्हणते की नाही नाही नको नको. आता प्रेरणा म्हणते की मी दूध घेऊन येते, लगेच थांब, असं म्हणून ती दूध घेऊन येते. तर इकडे राधा लगातार रडत असते. आता सगळेजण खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात आणि राधाला गप्प करण्याचा प्रयत्न करत असतात. पण राधा मात्र काही शांत होत नाही, ती रडतच असते. तेव्हा सगळेच खूप टेन्शनमध्ये येतात. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की आता सकाळी सर्वजण खूपच थकलेले असतात, कारण कुणाचीही रात्री झोप झालेली नसते. आता तेजा वैतागत म्हणते की श्वेताचं काही कळलंच नाही गं, कधी पोहोचली, कधी काय, ते गेलीच तिकडे. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो गडबडीत असतील त्या, म्हणजे नसेल कळवलं. तेव्हा तेजा म्हणते की असं कसं करते यार ती, आपण इकडे एवढं काळजी करतोय, कळवायला पाहिजे ना तिने, थांब मी तिला फोन करते, असं म्हणून ती श्वेताला फोन करते आणि तिला विचारायला लागते की श्वेता अगं पोचलीस का तू, कळवायची काय पद्धत वगैरे. बरं ते सगळं जाऊ दे, अण्णांची तब्येत कशी आहे. आणि ती खूप खुश होऊन म्हणते की अच्छा, म्हणजे बरे आहेत, म्हणजे स्टेबल होतील असं म्हणालेत ना डॉक्टर. आता हे ऐकून वल्लरी आणि प्रेरणासुद्धा खूप खुश होतात. आता वल्लरी म्हणते की बरं झालं, श्वेताताईंच्या डोक्यावरचं टेन्शन कमी झालं. यावर प्रेरणा म्हणते की हो खरं आहे, एकटी धावपळ करते बिचारी, एकटी काय काय करेल, पण स्वामींची कृपा झाली म्हणायची. आता तितके तिथे मिठूसुद्धा येते आणि सर्वांना गुड मॉर्निंग करते. आणि तेजाला असं फोनवरती बोलताना बघून विचारायला लागते की कुणाशी बोलते. तेव्हा तेजा सांगते की श्वेताशी बोलते, अण्णा बरे आहेत असं सांगते. ते बोलायचे का तुला. तेव्हा मिठू म्हणते की हो, असं म्हणून तीसुद्धा श्वेताशी फोनवरती बोलायला लागते आणि अण्णांची विचारपूस करायला लागते. आता यानंतर आपण पाहतो की सर्वांना खूपच झोप यायला लागलेली असते आणि सर्वच खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. आता तेजा म्हणते की मला तर खूप झोपायची गरज आहे यार, या कंडिशनमध्ये मी कसं काम करणार आहे ऑफिसचं, देव जाणे. तेव्हा वल्लरी म्हणते की हो मलासुद्धा ऑफिसला जायला खूपच कंटाळा आला आहे, पण काय करणार, जावं तर लागेलच ना. तेव्हा तेजा म्हणते की यार सगळ्यांच्या झोपेचं खोबरं केलं त्या राधाने, पण काय करतायत काय मॅडम. तेव्हा मिठू सांगते की ती गाढ झोपली आतमध्ये. तेव्हा तेजा म्हणते की घ्या, रात्रभर आपल्याला जागवायचं आणि सकाळी स्वतः ढाराडूर झोपायचं, तिचं आपलं मस्त चाललंय. तेव्हा प्रेरणा म्हणते की काय गं तेजा, जास्त असं बोलू नये, लहान आहे ना ती, तिला कुठे कळतात अशा गोष्टी. तेव्हा तेजा म्हणते की हो खरं आहे, तिला काही सकाळ सकाळी उठून ऑफिस नाही आहे, रात्रभर हिची किरकिर आणि दिवसभर बॉसची किरकिर आहे का. आणि ती खूप वैतागत म्हणते की झोपच पूर्ण होत नाही आहे यार, खूप चिडचिड होते. आता वल्लरी ऑफिसला निघून जाते. पण आता यानंतर आपण पाहतो की तेजा तिच्या बॉससोबत बोलत असते आणि बोलता बोलता तेजा अचानकच झोपून जाते. तेव्हा तेजाचे बॉस तिला म्हणायला लागतात तेजस्वी, मिस तेजस्वी तुम्ही आहात ना तिकडे. तेव्हा तेजा अचानक झोपेतून जागी होते आणि ती परत तिच्या बॉसशी बोलायला लागते आणि ती झोपेतच असते आणि ती झोपेत म्हणते की हो मी करते सर. आता तिचे बॉस तिला विचारतात की मी तुला काही नंबर फॉरवर्ड्स केले होते, ते तुझ्यापर्यंत आलेत ना. तेव्हा तेजा झोपेतच सांगते की हो आणि ती परत झोपून जाते. तेव्हा तेजाचे बॉस तिला म्हणायला लागतात की तेजस्वी प्लीज रिप्लाय. यावर तेजा काहीच बोलत नाही. आता तेजाचे बॉस तिच्यावर खूप चिडतात आणि म्हणतात की मला आज अर्जंट मीटिंग आहे आणि एका मीटिंगवर मी एवढा वेळ नाही घालवू शकत. तेव्हा तेजा अचानक झोपेतून जागी होते आणि घाबरतच म्हणायला लागते की सर मी ऐकलंय, म्हणजे थोडंसं ऐकलं, ॲक्च्युली माझी झोप नाही झाली, मी करते काहीतरी, असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि खूपच वैतागते आणि चिडत जोरात ओरडत म्हणते की काहीतरी करा यार त्या कार्टीचं, हिच्यामुळे मी माझी नोकरी नाही घालवू शकत. आता प्रेरणा तिथे स्वयंपाक करत असते. तेव्हा प्रेरणा तेजाला समजावत म्हणते की तेजा बिचारी ती लहान आहे, लहान बाळांचं असंच असतं गं, तिला काय करणार आहे यातलं. तेव्हा तेजा म्हणते की मला नको सांगू असलं काही, बॉस चिडला माझ्यावर कारण मीटिंगमध्ये झोपले मी. तेव्हा प्रेरणा म्हणते की असू दे गं, कळते मलाही खूप झोप येते, पण असू दे ना, त्या बिचारीची काय चूक आहे. आता तितक्यात प्रेरणाला कोणाचा तरी फोन येतो आणि फोनवरती प्रेरणाला कोणीतरी म्हणायला लागतं की अहो प्रेरणाताई काय हे तुम्हाला कितीदा सांगितलं की मला तिखट पाठवत जाऊ नका, आजची भाजी किती तिखट होती. तेव्हा प्रेरणा घाबरत म्हणते की काकी तुम्हाला तिखट कसं काय आलं. नाही मी नेहमीचाच आज डबा पॅक केला होता, तुम्हाला कमी तिखट असणारा, माझ्याकडून काहीतरी गडबड झाली असेल कदाचित, उद्यापासून असं नाही होणार काकी. आता प्रेरणाला अजून एका व्यक्तीचा फोन येतो आणि तीसुद्धा प्रेरणावर
ती खूप चिडते आणि म्हणायला लागते की हो मॅडम काय करताय तुम्ही दुसरं कोणाला तरी कुक म्हणून ठेवलं आहे का? यात तुमच्या हातची चवच नाही आहे. सगळं जेवण एकदम अळणी होतं. तिखट ना मसाला. असा डबा नको आहे आम्हाला. नेहमीसारखा झणझणीत बनवा, झणझणीत. तेव्हा प्रेरणा त्यांना म्हणते की सॉरी आज ना माझा जरा गोंधळच झाला आहे सकाळपासून. नाही माझी जरा वेगळीच गडबड चालू होती. खरंच सॉरी तुम्हाला परत दुसरा डबा पाठवू का मी? आता प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये येते. आता प्रेरणाला असं टेन्शनमध्ये बघून तेजा प्रेरणाला विचारायला लागते की काय गं, काय झालं, झापतायत का सगळे तुला? तेव्हा प्रेरणा सांगते की हो गं, गडबड झाली आहे माझ्याकडून. ज्याला तिखट डबा हवा असतो तिकडे आळणी गेलं आहे आणि ज्यांना आळणी पाहिजे तिकडे तिखट गेलं आहे. यावर तेजा म्हणते बघितलं, हेच होत राहणार आहे. घ्या अजून त्या कार्टीची बाजू. तेव्हा प्रेरणा म्हणते की गप ग तेजा, काम कर तुझं. तर यानंतर आपण इकडे पाहतो की ऑफिसमध्ये वल्लरीलासुद्धा काम करताना खूपच झोप यायला लागलेली असते. तेव्हाच आता वल्लरीची एक कलिग येते आणि वल्लरीला असं झोपताना बघून रागाने म्हणते की वल्लरी काय गं, झोपाय काय काढतेस, काम नाही आहे का? तेव्हा वल्लरी दचकून जागी होते आणि म्हणते की नाही सॉरी बोला ना काय? तेव्हा ती कलिग एक फाईल देत वल्लरीला म्हणते की सरांनी नीट चेक करून द्यायला सांगितले तुला. तेव्हा वल्लरी ती फाईल बघायला लागते आणि आश्चर्याने म्हणते की ही फाईल, ही फाईल तर मी आत्ताच चेक करून सरांकडे दिली होती. तेव्हा वल्लरीची कलिग म्हणते की हो ना, त्यामुळे सर खूप चिडले तुझ्यावर. तेव्हा वल्लरी विचारते की म्हणजे? यावरती कलिग सांगते की अगं किती चुका केल्यात तू. सर म्हणाले की झोपेत काम करते की काही, आणि मी येऊन बघते तर काय खरंच झोपा काढतेस तू. पुन्हा एकदा फाईल चेक कर आणि लगेचच दे, आणि या वेळेत जरा नीट काम कर, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर इकडे वल्लरी खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि तिला झोपसुद्धा खूपच येत असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.